महाराष्ट्र सुसंस्कृत असं राज्य म्हणून ओळखलं जातं. संस्कार हा महाराष्ट्राचा आहे, पुरोगामित्व आहे, वारकरी चळवळ आहे, संत परंपरा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या जे काही सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, मग कोणी कोणाची आई काढतोय, कोणी बहीण काढतोय, कोणी कमरेखालचा वार करतोय आणि अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं राजकारण व्हावं इतकं गलिच्छ पण आलेलं आहे. राजकारणी म्हणून कसं बघता? दुःख वाटतं, कारण ज्या एका विचारसरणीतनं काम करत करत आम्ही पुढे आलो आहोत, एक संघ विचारसरणीतनं, मग विद्यार्थी परिषदेचं काम, बरं त्या काळातही विविध संघटनांशी आमचा संपर्क होता ना. विद्यार्थी संघटनेत काम करताना विद्यापीठ निवडणुका असो, विविध बैठका विद्यार्थ्यांच्या असो, विविध शिक्षकांच्या संघटना असो, त्यात अगदी कम्युनिस्टांच्याही होत्या. पण तो काळ आणि त्या काळातला संवाद, आता संवाद नावाची गोष्ट संपली, हा विषय संपला हो, वाद या दिशेने सगळे चालू आहे. म्हणून सहवेदना, संवेदना, सहवास, सहभाग असा कुठे गेला असा प्रश्न पडतो. पण हे कशामुळे? नाही, मला असं वाटतं की याचं एक कारण नेमकं आपल्याला काढता येणार नाही, पण स्पर्धेच्या युगामध्ये आपण गतीला जास्त महत्त्व द्यायला लागलो आणि मग स्पर्धेच्या युगामध्ये मूळ विचार किंवा ज्याला आपण कॉन्क्रीट म्हणतो काही काम, यापेक्षा गतीने मी पुढे कसा जाईन, आणि मग त्या गतीमध्ये ब्रेकिंग न्यूज पण आल्या. अगदी अगदी. आणि मग या सगळ्या एका इकोसिस्टीममध्ये आपलं स्वत्व कमी होत गेलं आणि स्पर्धेच्या गतीमध्ये मला पुढे यायचं असेल तर शॉर्टकट समोर यायला लागले. आणि मला असं वाटतं ते एक महत्त्वाचं कारण असावं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.